काल जे एक मुद्दा जे लक्षात आलाय, आपला काही लोकांनी जे वर्क ऑर्डर्स आहे त्यांना फेक वर्क ऑर्डर्स क्रिएट करून फ्रॉड करण्याचा प्रयत्न केलाय. जसं आता आपले देशामध्ये संपूर्ण जगभरात सायबर फ्रॉडचे बरेच केसेस आपल्याला बघायला दिसतात, ज्याच्यामध्ये म्हणजे पोलीस पासून इतर कोण वेगवेगळे डिपार्टमेंट्सला फ्रॉड करून लोकांच्याकडून पैसे घेण्याची एक पद्धती असतो. तसंच प्रकारचा हा मुद्दा आहे. वाईट प्रकार आहे. NTKMA याला अजिबात खपून घेणार नाहीये. याच्यामध्ये स्ट्रिक्ट ऍक्शन पण इनिशिएट 100% केला जाणार आहे. ऑलरेडी ऍक्शन काय इनिशिएटेड आहे. याच्यामध्ये 1 महिना आधी सुद्धा अशा प्रकारचे प्रशासकीय मान्यताला फ्रॉड प्रशासकीय मान्यताचे काही डॉक्युमेंट समोर आले होते. त्याच्यानंतर डिव्हिजनल कमिशनर ऑफिसच्या मार्फत आणि NTKMA कमिशनरच्या ऑफिसच्या मार्फत त्याच्यामध्ये 2 FIR सुद्धा फाईल करण्यात आली होती. तो अक्यूज सुद्धा पोलीस कस्टडीमध्ये आहे. आणि त्याचे नंतर आपण NTKMA मार्फत जेवढे काय आपले कुंभाचे प्रशासकीय मान्यता असतात त्यांना आपण QR कोड इन्स्टॉल म्हणजे QR कोड डॉक्युमेंटवर प्रिंट करण्याचे आपण याच्यामध्ये एक व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून ज्याला कोणाला या संदर्भातला डाऊट असेल त्याने ते डॉक्युमेंटवर जर QR कोड नसेल तर तो फेक असू शकतो असं त्यांनी गृहीत धरलं पाहिजे. आणि या QR कोडला जर स्कॅन केला तर आमची वेबसाईटला तो ट्रेस होतोय. आमचे सगळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल, सगळे आमचे जे काही फायनान्शियल डॉक्युमेंट्स आहे तो ट्रेस करून आमची वेबसाईटला QR कोडच्या मार्फत स्कॅन केले जाऊ शकतात. जे काही आपण प्रोसेस कुंभसाठी फॉलो करतोय तो स्ट्रिक्टली ऍज पर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र फायनान्शियल रूल्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फायनान्शियल रूल्स त्याच्याप्रमाणे करतोय. कोणता पण टेंडर असतो तर तो महाई टेंडर वेबसाईटवर पब्लिश केला जातोय, न्यूजपेपरमध्ये ऍडव्हर्टिजमेंट दिला जातोय आणि फेअर प्रोसेस झाल्यानंतरच सगळी टेक्निकल स्क्रुटनी, फायनान्शियल स्क्रुटनीच्या नंतरच वर्क ऑर्डर दिला जातोय. तर असा कोणी जरी म्हणत असेल की मी तुम्हाला वर्क ऑर्डर आणून देतो, तो 100% फ्रॉड गोष्टी आहे. लोकांनी त्याला बळी पडू नये आणि या प्रकारचे संपूर्ण ऍक्शनला अजिबात आम्ही खपून घेणार नाही. स्ट्रिक्टेस्ट ऍक्शन त्याच्यावर घेतलं जाणार.